राहुल म्हात्रे, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, पिंटू पाटील आणि त्यांचे इतर सहकारी अतिशय अपार मेहनत घेताना चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. खरं तर मी ग्रामस्थ मंडळ मानकोली, ग्रामपंचायत कमिटी मानकोली तसेच 40+ मानकोली जे संघ आहेत, रेग्युलर जे संघ खेळत आहेत त्यांचं मनापासून मी जाहीर आभार व्यक्त करतोय. चला सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल मी खरोखरच त्यांचं मनापासून जाहीर आभार व्यक्त करतोय. सुसज्ज असे मैदान आहे. सकाळचं सत्र आहे, अगदी कूल क्लायमेट आहे, थंड वातावरण आहे आणि बघूया दमट वातावरणाचा फायदा गोलंदाज घेत आहेत की मात्र आक्रमक फलंदाजी बघायला मिळते न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाकडून. सुदर्शन पाटील आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब पाठवायची आणि वेळेसंदर्भात बघा पुन्हा एकदा मी नमूद करतो, जो संघ उशीर करेल या स्पर्धेमध्ये त्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. धनाजी पाटील बघा वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं, कारण आजचा शेड्यूल देखील मोठा आहे आणि विशेष करून तुमच्या सहकार्यातूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडणार आहे याची नोंद घ्यायची आपण. मित्रांनो, खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय भाऊ नानू पाटील यांना. बघा शेवटची 5 मिनिटं आहेत सारंगाव संघासाठी. ऑर्गनायझर कमिटीकडून माझ्यापर्यंत ही सूचना आलेली आहे. बघा 5 मिनिटांमध्ये जर बघा 10 वाजून सकाळचे 5 मिनिटं झालेले आहेत आणि अजून जर 5 मिनिटांमध्ये इथे उपस्थित खेळाडू झाले नाहीत तर 2 धावांची पॅनल्टी घोषित केली जाईल याची नोंद घ्यायची आहे.
बघा शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत, त्याची नोंद घ्यायचे. सारंगाव निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असणार आहे, याची नोंद घ्यायची. चेसिंग कंपल्सरी राहील. पाणी तुम्हाला 2 षटकानंतरच मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. आणि निर्धारित 4 षटकांसाठी लिमिटेड तुम्हाला 20 मिनिटं असतील, याची नोंद घ्यायची आहे. आणि वेळेसंदर्भात आज आम्हाला सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. मित्रांनो, ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे, विद्यमान प्रथम नागरिक सरपंच ग्रामपंचायत हायवे दिवे आरतीताई परेश पाटील मॅडम, तसेच उपसरपंच अजितजी म्हात्रे. चेंडू पहिला चेंडू लॉफ्ट गेलेला, वाड शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. दमदार चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर प्रीतम याच्या बॅट मधून निघालेला जबरदस्त घणाघाती चौकार लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. या 4 धावसंख्येच्या मदतीने खातं खोलतोय प्रीतम. वन्स अगेन व्हाट अ शॉट, रॉकेट सिक्सर, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा धमाकेदार षटकार. थँक्यू डीजे. काय फटका खेळलेला, आखू टप्प्याचा चेंडू होता. परफेक्ट चेंडूला मिडल ऑफ द बॅट घेतला होता. स्वीट वॉइस आला, परफेक्ट टायमिंग, चेंडूवरची नजर, ताकद, प्लेसमेंट, सर्वच गोष्टींचा मिलाप झाला आणि चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला, मिळेल फक्त 1च धाव. पंच परेश महाजन यांचा इशारा येते बाईज. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 11. प्रीतम याने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला, त्यानंतर एक नेत्रदीपक षटकार पेश केला. दुसऱ्या चेंडूवर षटकातील 4था चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज रोहित सज्ज झालेला आहे. अतिशय चांगला चेंडू होता, वाईट यॉर्कर चेंडू टाकला होता, पूर्णपणे बीट केलेला आहे फलंदाज भूषण याला. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला, स्ट्रेट फटका खेळला होता. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त 1च धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर बिनबाद 12, नन फॉर 12, बिना कोई विकेट खोए 12 रन. पुन्हा एकदा रोहित. मोठा फटका, व्हाट अ शॉट, काय फटका खेळलेला आहे.
फटक्यामध्ये होता वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन षटकार. थँक्यू डीजे. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. माझे उपसरपंच ग्रामपंचायत हैबे दिबे पप्पूजी म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एकविरा ग्रुप हैबे दिबे संघाच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 18. चांगली सुरुवात आहे. धमाकेदार दमदार सुरुवात केलेली आहे. टॉस नाणेफेक गमावल्यानंतर न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाने खेळतोय. प्रीतम 2 षटकारांच्या मदतीने वैयक्तिक 16 धावांवर. भूषण खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात बघायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर मित्रांनो पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवायला सुरुवात केली होती खऱ्या अर्थाने श्रीलंकेची महान जोडी रोमेश कालुवितरना सनत जयसूर्या, न्यूझीलंडचा ग्रेट बॅच, त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन. आवर्जून या खेळाडूंचा उल्लेख केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, पण तितक्याच सफाईने आणि चपलाईने ही धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 19. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. धनाजी लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेकचं मिश्रण आहे. पुन्हा एकदा चेंडूला मात्र हॉपॉलीवर घेऊन भिरकावून दिलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. फ्लॅट 6. भूषण याच्या बॅटमधून जबरदस्त धमाकेदार प्रीतम याच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. सॉरी, पुन्हा एकदा धनाजी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता तिथे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. पंच शिवराम वैती यांचा इशारा येते लेग बाय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर 26. सुरुवात तर चांगली झालेली आहे. वेल बिगेन इज हाफ डन. सुरुवात कमालीची बघायला मिळते. सिद्धिविनायक अंजुरिया संघाची घुटना टेक और पण क्षेत्ररक्षक दक्ष आहे. गुड कॅच. फलंदाज बाद होते. यानंतर जो सामना होणार आहे यशवंत स्मृती रहानाल आणि बंद्र्या मारुती काल्हेर. आपण ताबडतोब संपर्क साधायचा आहे. यशवंत स्मृती रहानाल आणि बंद्र्या मारुती काल्हेर. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट आपल्या संघाला मिळून देते. भूषण बाद झालेला आहे. वैयक्तिक 2 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि जी खेळपट्टीवर सलामीची जोडी चांगला जम बसला होता ती तोडण्यामध्ये यश आलेलं आहे. गोलंदाज धनाजी याने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलेलं आहे. नवीन फलंदाज प्रतीक क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला एक मजबूत सुरुवात करून दिली होती प्रीतम आणि भूषण याने. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, पण जोरदार अपील केला होता. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 27. 1-27. दुसरे षटक मार्गस्थ. शॉट रनवेने गोलंदाजी करतोय धनाजी. जेन्युअन ऑफ स्पिन आणि लेग स्पिनचा मारा त्याच्याकडून नेहमीच बघायला मिळते. चेंडू मात्र बघूया. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ.
चांगली गोलंदाजी बघायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये धनंजयची. तर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 27, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोहित याने 18 धावा खर्च केल्या. धनंजयने दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. उर्वरित आता 2 षटकं शिल्लक आहेत. संपर्क ताबडतोब साधायचे यशवंत स्मृती रहानाल आणि बंद्र्या मारुती काल्हेर. बाद झालेले 2 फलंदाज. पहिला फलंदाज बाद झाला भूषण 2 या धावसंख्येवर. प्रतीक बाद झाला 0वर. आता मात्र नवीन फलंदाज येते रोहित, संघाचा सेनापती कॅप्टन आहे आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर विनय. सामना करेल सलामीवीर फलंदाज प्रीतम. आतापर्यंत 22 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक निलखंड याच्याकडून मिस्टेक बघायला मिळते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. उडाला पाखरू गेला करणे डोंगराला. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. प्रेमनाथ भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. भरोडी गावचं ज्याने नाव खूप उज्ज्वल केलेलं अष्टपैलू खेळाडू आहे. चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता तिथे. पंचांचा 22चा इशारा येतोय. या अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्या वाढते धावपलकावर 32. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर विनय युवा गोलंदाज आहे. बघा मित्रांनो, एक युवा विकेट किपर 17 वर्षीय दिनेश बाना याने काय षटकार ठोकून अगदी महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजाने भारताला 5वा वर्ल्ड कप जिंकून दिला. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर तिथे घेता आला नव्हता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. बिमर चेंडूची फेक केली होती. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. एकूण 3 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या वाढते धावपलकावर 35. लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरी षटक मार्गस्थ. फ्री हिट बॉल आहे. बघूया फ्री हिटवर संधी आहे फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. बघा एक लक्षात घ्यायचं आहे, पहिल्या इनिंगच्या नंतर इथे टॉस करण्यासाठी जर संघाचा संघनायक संघ उपस्थित नसेल तर त्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. फ्री हिट बॉल. चेंडूला मात्र क्रॅकिंग शॉट खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये. लॉंग ऑन सीमारेषेवर फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 36. पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर विनय. चेंडू मात्र चांगला फटका आहे. अगदी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला होता पण शर्तीचे प्रयत्न केले होते झेल घेण्यासाठी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. षटकार. थँक्यू डीजे. प्रीतम ऑन फायर. 32 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या वेगाने वाढते धावपलकर 42. चांगला आकार येतोय आणि काय धमाकेदार बॅटिंग बघायला मिळते. प्रीतम अगदी त्याची बॅट आग ओकताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. चेंडू मात्र बघूया स्विंग केलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा दणदणीत षटकार. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर 48. चांगला आकार येतो धावसंख्येला आणि मात्र
प्रीतम तब्बल 36 धावांवर खेळतोय, 38 धावांवर खेळतोय. त्यामध्ये त्याने 5 गगनभेदी षटकार ठोकलेत आणि 2 क्लास चौकार देखील बघायला मिळालेले आहेत. चांगली फलंदाजी. बघूया अर्धशतक साजरं करतोय की नाही बघायचं आहे. फुलटॉस चेंडू होता. पंचांचा बिमर नो बॉलचा इशारा येतोय. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या वेगाने वाढते धावफलकावर. अर्धशतक साजरं केलेल्या 50 धावा. टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षामध्ये आपण ऐकत आहेत. 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत न्यू सिद्धिविनायक अंजुरी या संघाच्या. या स्पर्धेमध्ये पहिली 50 एकमेव 50 ठोकले हिमांशु पाटील आलिमगर गावचा. तब्बल 18 चेंडूमध्ये त्याने 55 धावा कुठून काढलेल्या आहेत. बघूया दुसरी 50 फास्टेस्ट 50 आपल्याला बघायला मिळेल का. प्रीतम याच्या बॅटमधून तब्बल 38 धावांवर खेळतोय प्रीतम. पुन्हा एकदा अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज सागर. सामना करेल संघाचा सरसेनापती रोहित, कॅप्टन आहे. 3 धावांवर खेळतोय. चेंडू मात्र अतिशय चांगला लापटेट फटका खेळला होता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अगदी जीवाच्या आकांताने या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. फ्री बॉल होता निश्चितच. बघा आत्ता तिसरी षटक कंप्लीट होत आहे. सॉरी. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 52. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 52. यानंतर जो सामना होणार आहे यशवंत स्मृती राहनाल आणि बंद्र्या मारुती काल्हेर. आपण नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहत आहे. बघा पुन्हा एकदा मी नमूद करतो आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत ही सूचना आलेली आहे. जो संघ उशिराने इथे रिपोर्ट करेल त्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज गौरव. सामना करेल सलामीवीर फलंदाज प्रीतम. आतापर्यंत 38 धावांवर खेळतोय. कमालीची बॅटिंग, धुवाधार फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. चेंडू मात्र बघा तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि अगदी गोलंदाज देखील स्लिप झाला होता. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला अडवण्यात आलेला आहे. निश्चितच या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 53. शेवटचा अंतिम षटक आहे. स्लॉग ओव्हर. गौरव पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर दी विकेटने मारा करण्यासाठी सामना करेल फलंदाज रोहित. रोहित नाव आलं की निश्चितच रोहित शर्मा याची आठवण येते. हिटमॅन भारताचा. चेंडू मात्र बघूया चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. धावसंख्या झपाट्याने वाढताना धावफलकावर बघायला मिळते ती 57. चांगला आकार येतो धावसंख्येला. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. गौरव वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र बघूया जबरदस्त फटका, अगदी स्ट्रेट फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो केलेलं आहे. फक्त एकच धाव मिळेल रोहित याला आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 58. बंद्र्या मारुती काल्हेर संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे.
तसेच यशवंत स्मृती रहानाल संघाच्या संघनायकाने देखील संपर्क साधायचा आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. धीमा बाउन्सर टाकला होता. निश्चितच फलंदाजाची एकाग्रता भंग करण्यासाठी अशा प्रकारचे धीमे बाउन्सर आपण पाहतोय. अगदी परफ्यूम डिलिव्हरी होती. नाकाला सुगंध देऊन जाणारा चेंडू. डॉट बॉल. फाईन डिलिव्हरी. गौरव पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. मीडियम पेसर बॉलर. स्टेप मध्ये बिघाड झालेला आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. दोन चेंडू शिल्लक आहेत अजून पहिल्या डावातील. स्लोवर वन. पुन्हा एकदा धीम्या गतीने चेंडू टाकला होता पण अतिशय सुरेख झेल बघायला मिळाला. धनाजी याने झेल घेतलेला आहे. लॉंग ऑन सीमारेश्वर. वन मोर विकेट डाऊन. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 58 आणि तब्बल तिसरा फलंदाज बाद झालेला आहे न्यू सिद्धिविनायक अंजुरी या संघाचा. शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील. गौरव बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी करते. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकलेले आहेत. 6 धावा खर्च केलेले आहेत. 1 गडी त्याने बाद केलेला आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पुन्हा एकदा एक गुड लेन स्पॉटवर चेंडू टाकला होता. अनपेक्षित उचली घेतली होती. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे निर्धावच्या रूपाने. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 58 आणि 59 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. जय हनुमान सारंगाव्या संघाला. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यशवंत स्मृती रहानाल आणि बंद्र्या मारुती काल्हेर. जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण मायक्रोफोनवर ऐकूया विशाल पाटील याला. थँक्यू सो मच जयवंत पाटील सर. श्वासात रोखून वादला डोळ्यात फुंकले आग. देव आमचा छत्रपती एकटा हिंदू भाग. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना तिवार माणा समुद्र व तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांना या विशाल पाटीलचा जय शिवराय. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा 21 ग्रुप आयोजित हायवे दिवे सरपंच उपसरपंच चषक 2022 हे भव्य दिव्य पर्व आणि आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये मी आमच्या आयोजनाच्या वतीने सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. प्रमाणे विचार केला तर स्पर्धेचा आजचा 3रा दिवस सातत्याने बघितलं की 4 दिवसीय स्पर्धा होती.
गेल्या 2 दिवसांमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून दरम्यान आपण भरपूर चांगला क्रिकेट एन्जॉय केला आणि कालच्या दिवसामध्ये टीम एकविरा मानकोलीचा क्रिकेट भरपूर चांगला राहिला. सेमीफायनलच्या मॅचमध्ये टीम भाटालेला पराभूत करून मेगा फिनालेमध्ये इंटर झालेत आणि इथं सध्याच्या घडीला आजच्या दिवसामध्ये जी पहिली बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता न्यू तुम्हाला न्यू सिद्धिविनायक अंजूर खेळताना दिसते अगेन्स्ट टीम सारंगम. आणि पहिलं सत्र जर आपण बघितलं ना तर अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरसला अर्थातच न्यू सिद्धिविनायक अंजूरचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज प्रीतम काय बॅटिंग केली. तब्बल 39 धावा बनवल्या. जर आपण विचार केला तर तब्बल 5 षटकार आले, 2 चौकार. अक्षरशः प्रत्येकी बॉलिंग हवी होता. जर विचार केला आपण पहिल्या षटकामध्ये रोहित आला, त्याने 18 दिला. त्यानंतर धनाजी आले, त्याने मी म्हणेन कमबॅक करण्याचा प्रयत्न भरपूर चांगला केला. 2 विकेट काढले, फक्त 9 दिल्या. पण त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये विनय आला, त्याच्या अगेन्स्ट तब्बल 25 धावा कुठल्या प्रीतमने. आणि अंतिम ओव्हरमध्ये गौरवचा देखील मी तर म्हणेन गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. फक्त 6 गेल्या आणि 1 महत्त्वाची विकेट. आणि धावफलक जर आपण बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये बनल्या 58 आणि 59 धावांचा इथनं एक भरपूर चांगला मी म्हणेन मॅच विनिंग टोटल टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरने या पहिल्या मॅचमध्ये ठेवला अगेन्स्ट टीम सारंगाव. तरी सुद्धा अपेक्षा करूया की टीम सारंगाव देखील चांगले क्रिकेट दरम्यान या मॅचमध्ये खेळलेल्या शेवटच्या क्षणापर्यंत इथनं नक्कीच ते देखील फाईट करतील. आणि नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी सर्वात मोलाचं सहकार्य दिलं अर्थातच आम्हाला पाण्याची सोय करून दिली आमचे अजयदादा म्हात्रे ते देखील उपस्थित आहेत. सो सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सो विश्व बेस्ट ऑफ लक बदली शो गुड गेम अपेक्षा करूया. इथं टीम सारंगाव देखील पलटवार करताना या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला दिसेल. पहिला बॉल घेऊन पहिल्या षटकामध्ये रोहित सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल पहिलाच बॉल हुक करायचा होता, भरपूर सफल झाले होते. बट लाईन इथनं भरपूर चांगली आहे. डॉट बॉलने इथनं सुरुवात केली जाते या पहिल्या षटकामध्ये. जर आपण विचार केला तर शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, जागा बनवून खेळायचं होतं. बट इथनं डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. आणि इथनं विचार केला ना तर पहिलं सत्र टीम अंजूरच्या नावावर राहिलं. बॅटिंग भरपूर चांगली झाली, 58 बनल्या. बट इथनं 59 धावा आता डिफेंड देखील करायच्यात. आणि ओपनिंगला बॅट्समन धीरज आणि त्याच्या समेत निलखंड आला. पुढचा बॉल हा देखील हाफ ट्रॅकर ऑन साइडला स्ट्रोक आहे. फुल अँड पॉवरफुल बॉल चाललाय. बी बाको स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे टीट फॉर टॅप जशास तसे उत्तर देतीय टीम सारंगाव. षटकार काय स्ट्रोक आला. आता या षटकाराने देखील एक गोष्ट इथनं क्लिअर झाली आहे की ही मॅच ना इथनं सहजासहजी टीम सारंगाव देखील सोडणार नाही आहे. कारण बघा 59 धावा 4 ओव्हरमध्ये चेजेबल आहेत. असं नाही आहे की इम्पॉसिबल टार्गेट आहे. बट इम्पॉसिबलमध्ये देखील विशालजी नाईक जर आपण बघितलं ना तर आय एम पॉसिबल दडलेला असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये ना संकट तर भरपूर ओढून येत असतात. बट त्या संकटाला सामोरे जाऊन विजय देखील कसं प्रस्थापित करायचं ते आपल्या हातामध्ये असतं. इथनं षटकार ठोकला. आता प्रश्न गोलंदाजाला देखील निर्माण झाले असतील. पहिला बॉल जर विचार केला तर डॉट बॉल आला. बट त्यानंतर इथनं बॅट्समन धीरजच्या बॅटमधनं हा षटकार आला. बॉल अवेलेबल करून द्यायचा ग्राउंडमध्ये. आणि जर आपण विचार केला पहिल्या इनिंग मध्ये देखील अशाच प्रकारे स्ट्रोक प्रीतमने खेळले. बट इथनं धीरजने देखील सुरुवात केली आहे. अजून देखील विजयाचं लक्ष विचार केला आपण 22 बॉल अजून देखील इथनं जिंकण्यासाठी तब्बल 53 अजून देखील बनवायचे आहेत. समीकरण अजून देखील मी म्हणेन भरपूर कठीण आहे. पण अशा प्रकारे जर बॅटिंग येणाऱ्या षटकांमध्ये जर झाली ना तर डेफिनेटली इथनं टीम सारंगाव देखील चांगली फाईटबॅक देईल. तब्बल तिसरा दिवस भरपूर चांगलं आयोजन नक्कीच एकविरा ग्रुप हायवे दिवीच्या अफाटमेंटने घडलेली ही स्पर्धा दरम्यान आपण या मानकोलीच्या क्रीडांगणावर एन्जॉय करतो. आणि कालच्या दिवसामध्ये नक्कीच मानकोली टीमनेच मेगा फिनालेमध्ये प्रवेश केला. काय क्रिकेट राहिला. विनीत माली असो ऑल टीम असो भरपूर चांगला परफॉर्मन्स कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जर आपण सेमीफायनलची मॅच बघितली फर्स्ट इनिंगमध्ये जर आपण बघितलं तर तब्बल
नक्कीच जर विचार केला हितेश आणि वैभव मालीशी भरपूर चांगली गोलंदाजी राहिली होती. तब्बल 3 विकेट्स दोघांनी काढले होते. त्यानंतर जेव्हा बॅटिंगला आले तेव्हा स्पेशली जर आपण विचार केला तर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच यशपाल असो त्यानंतर ऑल प्लेयर्सने भरपूर चांगलं कंट्रीब्यूट केलं आणि त्यांच्याच बॅटिंगच्या जोरावर टीम मानकोली इथं मेगा फिनालेमध्ये एंटर झाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये इथं भरपूर सारे प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. फील्ड सेटअप बघू शकता. इथनं दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ सुरू. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. एक काऊ कॉर्नरला फिल्डर, एक लॉंग ऑन. षटकार ठोकला. पुढचा बॉल हा देखील इथनं नक्कीच आम्ही डिसिजन साठी वेट करू. उजव्या एस्टिकच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इथनं इशारा नक्कीच केला जातो. आमच्या अंपायरच्या स्पर्धेसाठी सातत्याच्या 3ऱ्या दिवसामध्ये नक्कीच 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आला. म्हणजे ओव्हर मधला जो एक बाउन्सर आहे ना तो आता कंप्लीट झाला. पुढचा बॉल हा देखील हाफ ट्रॅकर हुकचा स्ट्रोक आहे. यावेळेस देखील प्रॉपर कनेक्शन आहे. फाईन लेगच्या फिल्डरला बीट केलाय. बॉल चाललाय नॉन स्टॉप रिजन. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. सो आपण पुढच्या मॅचचा टॉस करू आणि व्यासपीठावर उपस्थित अर्थातच भरोडी गावचं एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व नक्कीच एका कालामध्ये ज्यांनी भरोडी क्रिकेट गाजवला असे आमचे सन्माननीय प्रेमनाथजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करू. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल. पुढचा बॉल हा देखील पुल करायचा होता आणि इथनं नक्की आम्ही अंपायरसाठी वेट करतोय. अंपायर परेश महाजन सरांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल आहे आणि इथं नक्कीच डिस्कस केल्यानंतर नक्कीच एक निष्कर्ष आला की बॅटची एज लागली होती. सो हा व्हाईट बॉल नसेल. आणि तब्बल जर आपण बघितलं हा डॉट बॉल आहे. बट तरी सुद्धा या 4 बॉलच्या खेळामध्ये रन्स आतापर्यंत 11 बनला. ज्या प्रकारे सुरुवात करायची होती ती सुरुवात दरम्यान इथनं पाहायला मिळती आहे. इथनं स्विशीचा शॉट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शॉट ऑफ द डे सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. आणि इतना मैदानाच्या आतमध्ये धीरज देखील सांगतो मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हमने कोशिश ही नहीं की ये तो गलत बात है. प्रयत्न इथनं पूर्णपणे चाललेत. 2 षटकाराला 1 चौकाराला धाव फलक 17. आता प्रश्न निर्माण झाले टी मंजूरला. पहिली इनिंग बरोबर सांगितलं गेलं तर त्यांच्या नावावर होती पण आता सध्याच्या घडीला बाग फुटला. हा देखील पुलचा स्ट्रोक आहे. ऑन साइडला फिल्डर त्या दिशेने आहेत बट त्यांच्या देखील आवाकाच्या बाहेरचा हा बॉल यावेळेस देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या पहिल्या ओव्हरमध्ये धबधबा राहिला टीम सारंगाव आणि बॅट्समन धीरजचा आणखीन एक टोकला षटकार. थँक्यू डीजे. तत्पूर्वी बघा 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. यशवंत स्मृती रहानाल आणि बंद्र्या मारुती काल्लेर नाणेफेक करण्यासाठी मी माजी उपसरपंच ग्रामपंचायत हॅबेदिबे पप्पूजी म्हात्रे आणि प्रेमनाथ भोईर भरोडी एक अष्टपैलू खेळाडू आहेत. सोबतच सुमित पाटील देखील आहेत जे कॅप्टन आहेत एकविरा ग्रुप हॅबेदिबे या संघाचे. बघा स्पेशल कॉइन आहे या स्पर्धेसाठी. कॉइनची एक बाजू आहे सरपंच उपसरपंच चषक 2022 आणि दुसरी बाजू आहे एकविरा ग्रुप हायवे दिवे. निर्धारित 4 षटकांचा सामना असणार आहे दोन्ही संघांच्या माहितीकरिता. कॉलिंग कोण करणार आहे? कॉलिंग बंद्र्या मारुती काल्लेर संघाचे संघ नायक करणार आहेत.
एकविरा हवे दिवे असं म्हणणं आहे आणि तेच येत आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुनश्च एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचा. आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. टॉस बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या संघनायकाने जिंकलेले आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. काय सांगशील या शो विषयी? ऑलवेज वन स्टेप हेड, नेहमीच एक पाऊल पुढे. एकविरा ग्रुप हॅबे दिबेज, काय सांगशील या शो विषयी? आयोजन तर खूप छान केलेलं आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार आहोत. चांगली फाईट बघायला मिळेल. हा नक्कीच. तुझ्या संघाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस नाणेफेक गमावलेले यशवंत स्मृती राहणार संघाचे संघनायक प्रथम फलंदाजी करायचे. निर्धारित लिमिटेड 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 45+ पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि हे जे आयोजन केलेले आहे याविषयी काय सांगशील? खूपच सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याच्याबद्दल खूपच आभार. तुझ्या संघाला देखील विजयासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. यशवंत स्मृती राहणाऱ्या संघाला मी आपणास घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्समध्ये. भरपूर चांगली फिल्डिंग विकी नाईक होते त्या दिशेमध्ये आणि भरपूर चांगला एफर्ट राहिला. आता सध्याच्या घडीला सिच्युएशन देखील अशी आहे की गोलंदाजांना विकेट मिळत नाही असो त्या अनुषंगाने फील्डमध्ये देखील थोडे एक्स्ट्रा एफर्ट दरम्यान मैदानाच्या आतमध्ये लावावे लागतील. कारण बघा पहिली इनिंग बॅटिंग भरपूर चांगली गेली बट त्या टोटलला डिफेंड देखील करायचं. बघा लक्ष कितीही मोठं असो कितीही छोटं असो, जोपर्यंत तो डिफेंड होत नाही ना तोपर्यंत त्याला आपण चांगलं मानू शकत नाहीये. पुढचा बॉल इथं देखील बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. लाईन चुकीची आहे. उजव्या स्टिकचा बाहेरचा बॉल. प्रेशर आता गोलंदाजांना पूर्णपणे जाणवतोय. दरम्यान शुभ आगमन झालेल्या व्यासपीठावर अविनाश पाटील सुरई आपला आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. सरपंच उपसरपंच चषक 2022 मध्ये. नक्कीच अर्थातच आमचे जयेशदादा म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं सो त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. इथून देखील फुलर लाईन डिलिव्हरी टाकली होती. लेफ्ट फटका लॉंग ऑन रिजनला बघा यावेळेस देखील फिल्डिंग चांगली झाली आहे. फक्त एक सिंगलच इथनं जाणार आहे आणि बघा फिल्डिंग असा भाग आहे ना, फिल्डिंग म्हणजे क्रिकेटच्या मासचा ना बॅकबोन आहे, पाठीचा कणा. जर फिल्डिंग चांगली होती ना तर भरपूर सारे प्लस पॉईंट असतात. तुम्ही रन वाचवता, कॅचेस पकडता, या गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट असतात. आणि सध्याच्या घडीला बघा विकेट मिळत नाही एवढं फील्डमध्ये एफर्ट भरपूर चांगले लावले जातात. कारण बघा एक डॉट बॉल देखील बॅट्समॅनवर प्रेशर बनवू शकतं. ही देखील लाईन चांगली आहे. लाईन या वेळेस चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली देखील राहतं आणि ॲज अ बॉलर ही गोष्ट देखील गरजेची आहे की तुम्हाला गुड लाईन स्पॉट फुलर लाईन डिलिव्हरीज टाकणं गरजेचं. तेव्हा जाऊन विकेट मिळण्याची दाट शक्यता निर्माण होते. कारण बघा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरीज त्यानंतर हाफ ट्रॅकर बॉल या बॉलवर मोस्टली ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये षटकार किंवा चौकार आपल्याला दरम्यान मैदानाच्या येताना दिसतात. पुढचा बॉल इथनं देखील बघा लाईन भरपूर चांगली झाली. अपील देखील केली आहे. यस ब्रेक थ्रूची गरज होती आणि काढली आहे पहिली विकेट. ज्या बॅट्समनने भरपूर चांगली सुरुवात टीम सारंगावला दरम्यान इथनं करून दिली होती बट सध्याच्या घडीला त्याशी काढली आहे विकेट. लागणार हा पहिला झटका टीम सारंगावला. आणि इथनं विकेट गेली आहे. बघा ज्या प्रकारे स्टार्ट करायचा होता तो दरम्यान धीरजने करून दिला बट आता यापुढे मी म्हणेन ही मॅच जिंकायची कशा प्रकारे आहे त्याचा विचार आता येणाऱ्या बॅट्समनला करायला हवा. कारण आता निलखंड आता असतील आणि त्यांच्या समेत क्रमांक 3 वर आता सागर बॅटिंग करण्यासाठी दरम्यान आलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये बघा सुदर्शनचा आपण कौतुक करू कारण पहिल्या ओव्हरमध्ये रोहितनं तब्बल 23 दिल्या बट त्यानंतर इथनं भरपूर चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 2 वाईट बॉल जरी असले तरी फक्त 5च धावा या ओव्हरमध्ये गेल्या आणि एक विकेट, ती पण महत्वाची विकेट. जो बॅट्समन भरपूर चांगली बॅटिंग करत होता धीरजची विकेट दरम्यान या ओव्हरमध्ये आली आहे. पुढचा बॉल स्विचचा फटका खेळायचा. गॅप भरपूर मोठी आहे. इथनं बॉल ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा पॉइंट रिजन मध्ये आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार.
स्ट्रोक किती चांगला आला, कारण बॅट्समनचा पण कौतुक करू, कारण फील्ड प्लेसमेंट बघितला की त्या रिजनमध्ये फिल्डर नाही आहे, सो त्या अनुषंगाने विजिटचा स्ट्रोक इथनं दरम्यान अटेम्प्ट केला आणि चौकार. हा देखील जागा बनवून खेळायचं होतं, बट यावेळेस बॉटम एज लागली आहे. विकेट किपर नक्कीच इथनं भरपूर चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून एक सिंगल या बॉलवरती जाईल. अवघ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक तब्बल जे आहे 33, म्हणजे येणारे अजून देखील बॉल बाकी आहेत 12 आणि गरज असेल तब्बल 26 धावांची. 13चा रिक्वायर रेट जेव्हा मॅच स्टार्ट झाली तेव्हा रिक्वायर रेट ऑलमोस्ट 15वर होता, बट त्यानंतर आपण कौतुक करू बॅटिंग लाईनअपचं, कारण 2 ओव्हरमध्ये तब्बल कुठला 33 आणि आता 12 बॉल अजून देखील 26चं समीकरण बाकी आहे. अजून देखील बॅलन्सेबल स्थिती आहे, मी म्हणेन मॅच अजून देखील 50-50 सिच्युएशन मध्ये. पण या मॅचच्या दृष्टिकोनातून ना हे षटक, ही सेकंड लास्ट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट आहे, कारण डिसायडर ओव्हर आहे. जर या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन्स खर्च झाला तर टीम सारंग या मॅचमध्ये भरपूर पुढे निघून जाईल. जर इथनं या तिसऱ्या षटकामध्ये जर गोलंदाजाने 1 ते 2 विकेट्स काढले, 10 पेक्षा कमी रन्स जर दिल्या, तर या मॅचमध्ये टीम अंजूरची पकड आणखीन मजबूत होईल. तिसऱ्या षटकामध्ये इथनं दरम्यान गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील. रोहित ठाकरे या तिसऱ्या ओव्हरमध्ये आला. बघा की युवा गोलंदाज जिम्मेदारी इथनं दरम्यान या तिसऱ्या ओव्हरची दिली आहे आणि निर्णायक षटक आहे. रोहित ठाकरेचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल फुल्लर लेन डिलिव्हरी टाकली, अपील तर केली जाती आहे, बट अंपायर्सचा इशारा नॉट आउट आणि लेग बायशी ही सिंगल दरम्यान इथं कंप्लीट केली जाते. नक्कीच या संदर्भात शुभागमन झाला विद्यमान उपसरपंच सन्माननीय विशालजी पाटील साहेब यांचा शुभागमन झाला. सो दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचा. आपल्या देखील मी आमच्या आयोजनाच्या वतीने सरपंच उपसरपंच चषक 2022 या भव्य दिव्य पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इथनं देखील फुलर लेन डिलिव्हरी टाकली, क्या बात आहे. इथनं हा यंग बॉलर ना इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतो. बघा विचार केला टीमचा महत्वाचा गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये रोहित तब्बल 23 दिला, त्यानंतर कमबॅक करून दिला सुदर्शनने दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 दिल्या, पण त्यानंतर या तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत जे 2 बॉल टाकलेत ना गोलंदाज रोहित ठाकरेने, इथनं प्रश्न आता बॅट्समॅनला निर्माण झाले असतील, कारण जर या प्रकारे जर येणाऱ्या 4 बॉलमध्ये गोलंदाजी झाली ना रोहित ठाकरेच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळणं तितकंच कठीण होईल. हा बॉल रोहितचा डाऊन द लेग साइड, वाईट बॉलचा इशारा देखील येतो. आतापर्यंत पहिले 2 बॉल सटीक लाईन अँड लेंथवर होतोय, बट हा बॉल थोडीशी मिस्टेक होती. आणि बघा युवा गोलंदाजासाठी मी नेहमी एकच गोष्ट म्हणेन की बघा जेव्हा तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी येताना तेव्हा तुम्हाला पूर्णपणे ना संयम बाळगून इथनं बॅट्समनच्या ना प्रत्येक मुवमेंटवर लक्ष ठेवून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल हा देखील बघा, ही देखील बघा लाईन किती चांगली आहे. गुडलर स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर बाउन्स देखील किती चांगला मिळतो गोलंदाजाला. हा देखील इथनं फक्त एक सिंगलच जाईल. आता रिक्वायर रेट जर आपण बघितला धाव फलक इथनं तब्बल जाऊन पोहोचला 37 वर, म्हणजे आता 9 बॉलच्या या खेळामध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 22 धाव्यांची. समीकरण आता मी म्हणून थोडंसं कठीण होत चाललंय. एक मोठा फटका इथनं यायला हवा येणाऱ्या 3 बॉलमध्ये, अन्यथा हे जी इक्वेशन आहे ना ती भरपूर कठीण होऊन जाईल. रोहित ठाकरेचे करू कौतुक. फुलर लेन डिलिव्हरी, आणखीन एक चांगली डिलिव्हरी टाकली आहे. स्विंग आणि मिस, अपील तर भरपूर केली जाते, बट इथनं नॉट आउटचा इशारा. क्या बात आहे. आणि आपण विशालजी नाईक म्हणतो ना की एज इट्स जस्ट अ नंबर. जर तुमच्यामध्ये जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये यशाचं शिखर गाठू शकता. आणि क्रिकेटमध्ये ना तुमचं वय किती आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळ कसा दाखवता त्या गोष्टीला महत्त्व. आणि सध्याच्या घडीला या 4थ्या ओव्हरमध्ये ना या युवा गोलंदाजाचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो.
इथनं देखील क्या बात आहे फुल लेन डिलिव्हरी लेफ्ट फटका विकी नाईक सज्ज आहेत कोणतीही मिस्टेक त्यांच्या माध्यमातून होणार नाही फक्त एक सिंगलच इथं कंप्लीट केली जाईल या डिसायडर ओव्हरमध्ये ना हे षटक सध्याच्या घडीला टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि गोलंदाज रोहित ठाकरेच्या नावावर राहिला कारण 5 बॉलच्या खेळामध्ये फक्त 5च गेलेत आणि येणारे 7 बॉल आता समीकरण बाकी 21 धावांचा हा बॉल डिसायडर यावर मोठा स्ट्रोक मी तर म्हणे शोधावा लागेल बॅट्समनला मोठा स्ट्रोक नाही आला तर समीकरण कुठे ना कुठे भरपूर लांब जाईल अंतिम बॉल आणि इथनं देखील बघा लाईन भरपूर चांगली आहे डॉट बॉल आहे आता 6 बॉल 21 ची गरज क्या बात आहे माझी जेव्हा स्टार्ट झाली पहिल्या ओव्हरमध्ये 23 दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 2 ओव्हरच्या खेळापर्यंत टीम या मॅच मध्ये भरपूर आपल्याला पुढे दिसत होती टीम सारंगाव बट त्यानंतर आला रोहित ठाकरे फक्त दिल्या 5 आता 6 बॉल 21 ची गरज अजून देखील असं नाहीये की मॅच संपली आहे 21 धावा देखील चेस होऊ शकतात बट समीकरण आता थोडं कठीण झालं आता 6 बॉल मध्ये 21 धावा चेस करायचं म्हटलं तर तुम्हाला कंपल्सरी या ओव्हरमध्ये बघा 3 मोठे फटके तरी यायला हवेत तेव्हा जाऊन 21 धावा चेस होऊ शकतात आणि कुठे ना कुठे बघा चेसिंग देखील कंपल्सरी आहे म्हणजे स्वतः अनुषंगाने बघा 21 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील आणि अंतिम ओव्हरमध्ये जिम्मेदारी आता हितेशवर दिली आहे 6 बॉल 21 समीकरण बाकी आहे मी म्हणेल बघा इथनं ना टीम सारणगाव ना जिंकायचे असेल ना तर हितेश अगेन्स्ट किमान 3 मोठे फटके तेव्हा जाऊन मॅच जिंकू शकता बट कुठे ना कुठे काय घडलं की धीरजने भरपूर चांगली सुरुवात करून दिली बट त्यानंतर ना जी येणारे बॅट्समन निलखंड आणि सागरला कुठे ना कुठे ज्या प्रकारे खेळ करायचा होता तो खेळ झाला नाहीये 6 बॉल 21 गरज पहिला बॉल इथं ऑन साइडला स्ट्रोक आहे फिल्डर काऊ करणं रिजनला आहेत सिंगल कंप्लीट झाल्याने फक्त सिंगलच स्ट्राईक आता ठेवली आहे बॅट्समन सागरने बट इथनं अजून देखील विजयाचं समीकरण भरपूर लांब आहे 5 बॉल 20 ची गरज आहे इथनं कुठे ना कुठे टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरचं आपण कौतुक करू कारण पहिल्या बॉलमध्ये 23 गेल्यानंतर सुद्धा कुठे ना कुठे विश्वास गमावला नाही विश्वासाच्या जोरावर इथनं खेळ दाखवला कमबॅक केला रोहित ठाकरेचं कौतुक करू गोलंदाज सुदर्शनचं आता इथनं येणारे 5 बॉल 20 समीकरण बाकी आहे अजून देखील ना टार्गेट चेजेबल कॅल्क्युलेशन नुसार मॅच अजून संपली नाहीये इथनं या 5 बॉल मध्ये संघर्ष केला जाईल का सागरच्या माध्यमातून की गोलंदाज हितेश आपल्याला इथनं टीम अंजूरला मॅच जिंकून देईल इथनं देखील फिल्डिंग चांगली झाली आहे फक्त सिंगल दुसरीसाठी देखील परतलेत थ्रो थोडासा खराब आला 2 धावा देखील इथनं इझिली कंप्लीट 4 बॉल आता डबल 18 ची गरज आणि नक्कीच आमचे राहणार गावचे अष्टपैलू खेळाडू भावेश नाईक यांचा देखील शुभागमन झालाय सो आपलं देखील हार्दिक स्वागत नक्कीच भावेश दादांना विनंती असेल की व्यासपीठावरती यायचं इथं ऑन साइडला स्ट्रोक आहे बॉल हवेमध्ये आहे फिल्डर आहेत बट बॉल चाललाय खाऊ कॉर्नर बाउंड्रीला ईशा पलीकडे इथनं कमबॅकचा शंखनाथ फुकला मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सागरच्या बॅटमधनं हा षटकार आणि इथनं दरम्यान आता 3 बॉल 12 ची गरज आता हृदयाचे ठोके गोलंदाजाचे देखील वाढलेत कारण मग अशी जेव्हा समीकरण असतात ना तेव्हा प्रेशर सर्वात जास्त गोलंदाजावर असतो पुढचा बॉल हा बॉल सागरसाठी इथनं लाईन चांगली आहे डॉट बॉल आहे आता बघा 2 बॉल 12 ची गरज आणि स्पर्धेचा नियम जो आहे चेसिंग कंपल्सरी 2 बॉल तब्बल आता 12 ची गरज आहे 4 बॉल 18 ची गरज होती षटकाराला सागरच्या बॅट मधनं बट हा बॉल डिसायडर हा बॉल जर मी म्हणेन चांगल्या पद्धतीने टाकला कोणताही मोठा फटका जर या बॉलवर नाही आला तर इथनं मॅच या बॉलवरच फिनिश होईल
इथनं ही डिलिव्हरी चांगली आहे आणि इथनं हा बॉल जर आपण विचार केला ना तर या बॉलवर कोणतीही रन नाही आहे. म्हणजे इथनं ना या बॉलने ना कुठे ती मी सिद्धविनायक अंजीरची या मॅचमध्ये जवळ विजय सुनिश्चित केली आहे. भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला प्रीतमचा. त्यानंतर कुठे ना कुठे गोलंदाजीमध्ये खराब सुरुवात झाली, बट त्या सुदर्शने इथे कुठे ना कुठे येऊन रणगतीवर ब्रेक लावला आणि त्यानंतर रोहित ठाकरेचा कमबॅक ओव्हर फक्त 5च दिला आणि या अंतिम ओव्हरमध्ये हितेश देखील चांगली गोलंदाजी करतो. अंतिम बॉल, एक बॉल, तब्बल 12 धावांची गरज. इथनं मॅच फिनिश आणि मॅच जिंकली आहे टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरने. सो अभिनंदन टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि हार्ड लक टीम सारंगाव. सो लगेच आपण मॅच देऊ. मॅचसाठी जास्त विचार करण्याची देखील गरज नाही आहे. ज्या बॅट्समॅनने भरपूर चांगली बॅटिंग केली, तब्बल त्याच्या बॅटमध्ये 5 षटकार आले, 2 चौकार आले, तब्बल 39 धावांची एक मारताना इनिंग ज्याने